नमस्कार, वेलकम टू माय रेसिपी चॅनल. नागेश्वरी किचन रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर मी आज करणार आहे पुदिना लिंबू पाणी. तर पुदिना लिंबू पाणी करण्यासाठी मी इकडे साखर घेतलेली आहे. ही साखर मी छान असं मिक्सरमध्ये दळून घेतलेली आहे. अर्धी वाटी साखर आहे. इकडं काळं मीठ आहे, इकडे जिरे आहेत आणि इकडं पुदिन्याचे पानं आणि 2 लिंबू घेतलेले आहेत. जिरे मी मिक्सरमधून काढून घेतलेले आहेत छानपैकी आणि हे सर्व आपलं साहित्य आहे. तर मी इथं सर्वात अगोदर एका पातेल्यामध्ये 2 ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे साखरेचं पीठ टाकत आहे. तर मी हे साखर छान मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे, म्हणजे ह्या पाण्यामध्ये छान लवकर आपली साखर वितळेल. त्याच्यामुळे हे साखर मी मिक्सरमधून काढून घेतलेली आहे. तर इकडे बघू शकता आपली साखर हे छान असं मिक्स झालेली आहे. आता मी टाकत आहे लिंबू. आता टाकत आहे काळं मीठ. आता मी टाकत आहे जिरे. 1.5 चम्मच जिरे टाकत आहे. आता हे पुदिन्याचे पानं आहेत, मी हातावर छान असं क्रश करून घेत आहे. बघा छान असे बारीक झालेले आहेत आणि ह्या पाण्यामध्ये आता मी टाकून घेत आहे. पुदिन्यामुळं खूप छान असं सेंट आणि चव पण येते. तर छान असं आता हे पाणी आपलं मिक्स करून घ्यायचं. तर आपलं पाणी इकडं रेडी आहे. तर मी हे पाणी छान असं गाळून घेणार आहे. तर मी इकडे काचेचे ग्लास घेतलेले आहेत 2. तर ह्या ग्लासमध्ये आता मी हे पाणी टाकून घेत आहे. तर तुम्हाला आवडत असेल तर बर्फाचे तुकडे तुम्ही टाकू शकता, आईस क्यूब तुम्ही टाकू शकता. जर तुम्हाला आवडत नसेल तर मग स्किप करा. तर मी इथं डेकोरेशन करून घेत आहे. छान अशी पुदिन्याची पानं ठेवत आहे. अशा प्रकारे. आणि मी इथं लिंबाचे छान असे स्लाइस करून घेतलेले आहेत. ते सुद्धा ह्या ग्लासला मी लावून घेते आणि छान असं आपलं डेकोरेशन झालेलं आहे. हे पाणी पियायला पण खूप छान लागतं. तुम्ही सुद्धा ही रेसिपी ट्राय करून बघा. आवडल्यास प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. तर असंच एका व्हिडिओमध्ये, असंच एका रेसिपीमध्ये भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.